मजबूत आणि कुठल्याही वातावरणामध्ये काम करणारी विशाल टोकते चक्रीवादळ जे आताच येऊन गेलं, असे अनेक वादळ जे आहेत ते मुंबईला धडकतात. कारण मुंबईचा समुद्रकिनारा आहे, मुंबई संपूर्ण समुद्र किनाऱ्याने वेढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये वादळ असेल, हायटेड असेल किंवा इतर कुठली कारणं असतील, त्यामध्ये नागरिकांचा जीव वाचवण्याकरता म्हणजे ज्यावेळी समुद्रामध्ये एखादा हायटेड असेल किंवा वादळामुळे काही त्या ठिकाणी नागरिक फसले असतील, त्यांना बोटीनं बाहेर आणण्यात आलं असेल, तर मग इथे त्यांना आणण्याकरता लोखंडी प्लेट टाकावे लागतात किंवा मग तिथून पुढे त्यांना आणण्याकरता गाड्या ज्या आहेत वेगवेगळ्या वापरल्या जातात. अनेक वेळा गाड्या ज्या आहेत त्या वाळूमध्ये फसतात. त्याच वेळी म्हणजे तो गोल्डन पिरियड जो असतो, एखाद्या व्यक्तीला वाचवल्यानंतर पाण्यातून तो बाहेर जेव्हा येतो त्यावेळी या जो गोल्डन पिरियड असतो, गोल्डन पिरियडच्या मध्ये त्या व्यक्तीला मागच्या सीटवर म्हणजे अगदी स्पेशियस गाडी आहे, मोठी गाडी आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये हे गाडीचा वापर अतिशय त्या ठिकाणी चांगला ठरू शकतो आणि चांगला भविष्यात ठरणार आहे. अशा दुर्दैवी घटना घडू नये, पण जर घडल्या तर नक्कीच या गाड्या त्या ठिकाणी एक वरदान म्हणून साबित होतील. आणि त्याचमुळे ह्या गाड्या ज्या आहेत तर रिलायन्स फाउंडेशनतर्फे मुंबई पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत आणि या गाड्यांचं अनावरण जे आहे मुंबई पोलिसांना या गाड्या ज्या आहेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुपूर्द करणार आहेत. एकूण 10 गाड्या आहेत. पोलारिस कंपनीच्या गाड्या आहेत. गाडीचं नाव रेंजर 570 FI आहे. मोठे टायर, मजबूत इंजिन, त्याच पद्धतीने युजर फ्रेंडली, मोठा स्पेस. म्हणजे एका वेळी या गाडीमध्ये 4 व्यक्ती बसू शकतात आणि चांगलं सामान म्हणजे सामान ठेवण्याकरता किंवा काही वस्तू असतील त्यासण्याकरता मोठी डिक्की आहे. मोठे टायर आहेत जे वाळूमध्ये अडकू नये. आम्ही प्रश्न विचारला होता ज्या गाड्या जे तयार केलेल्या आहेत त्या मेकॅनिकलला. त्याच पद्धतीनं मुंबई पोलिसांच्या काही जे विशेष अधिकारी ज्यांना त्या गाड्यांची संपूर्ण ट्रेनिंग देण्यात आलेली आहे. पावसाळा येतो आहे, पावसाळ्यामध्ये वाळू घट्ट होते आणि अचानकपणे जेव्हा गाडी फसते तेव्हा पूर्ण वाळू जी आहे ती अशा टॉकमध्ये अडकते. मग त्यावेळी काय करता येईल, या गाड्या त्यावेळी ह्या वाळूमध्ये अडकणार का? तर त्यांचं म्हणणं होतं की हे सगळं विशेष लक्षात घेऊनच मुळात आपण पाहिलं तर गाड्याचे टायरचे हे कडक जे भाग असतात ते असे जॉईंट असतात, इथून जॉईंट असतं सगळीकडे, पण ह्याचे मुद्दामून खाचे दिलेले आहेत. कारण का वाळूमध्ये अडकलं तर एकामुळे दुसऱ्यामुळे तिसरा जो आहे तो नॉब जो आहे तो ॲक्टिव्ह होऊन सगळी वाळू जी आहे ती टायरपासून बाहेर काढेल आणि गाडी जी आहे ती अडकणार नाही वाळूमध्ये. ही खासियत आहे अशा गाडींची. अशी विविध भरपूर खासियत आहेत ज्या संपूर्ण खासियतसह ही गाडी जी आहे ती मुंबई पोलिसांनी दिली गेलेली आहे. तर माझ्या मागे इथं जर तुम्हाला दाखवलं तर इथं जो स्टेज बांधण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईचे दोन्ही पालकमंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे, अजित पवार, त्याच पद्धतीनं दिलीप वळसे पाटील, महापौर किशोरी पेडणेकर असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रिलायन्स फाउंडेशनचे देखील अनेक बडे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेष माहिती दिली जाते आता संपूर्ण गाडीची, कशी गाडी आहे आणि पाईप पेट्रोलिंग जी केली जाते. या पाईप पेट्रोलिंगमध्ये फायदा व्हावा, पाईप पेट्रोलिंग करताना त्यांना अडचण येऊ नये आणि या गाड्यांनी पाईप पेट्रोलिंग न करता या गाड्यांनी पेट्रोलिंग जर केली तर लवकरात लवकर होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पेट्रोलिंग होऊ शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या गाड्या ज्या आहेत त्या मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या गाड्यांचं अनावरण केलं जाणार आहे. ATV वाहन असं या गाड्यांना म्हटलं जातं. विशेष करून भारतामधले टुरिस्ट नाही तर परदेशातले टुरिस्ट सुद्धा मुंबईमध्ये येत असतात. तर या सगळ्या टुरिस्टना, भारतातील किंवा भारताबाहेरील टुरिस्टना एक आत्मविश्वासाची भावना, सुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मुख्यमंत्री तिथे पोहोचल्याचं आपण बघतोय. मुख्यमंत्री देखील, उपमुख्यमंत्री पोहोचल्याचं आपण बघतोय. मुख्यमंत्री देखील थोड्याच वेळात पोहोचतील. रिलायन्स फाउंडेशन आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या ज्या गाड्या आहेत त्या लोकांच्या सेवेसाठी म्हणून आणल्या जात आहेत. बऱ्याच वेळेस समुद्रकिनाऱ्यावरती काही विशेष मदतीकरता म्हणून वाहनांची आवश्यकता असते आणि त्या सगळ्या कार्यामध्ये या वाहनांचा उपयोग होणार आहे. मंत्री आदित्य ठाकरे देखील तिथं पोहोचलेले आहेत आणि यावेळी ही जी वाहनं आहेत ही मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केली जातात आणि या वाहनांना यापुढे अशाच पद्धतीने त्यांनी काम करत राहावं या दृष्टीने म्हणून मुख्यमंत्र्यांनी फ्लॅग दिलेला आहे, हिरवा झेंडा दाखवलाय त्यांनी.
मुंबई पोलीस दलाच्या बँडच्या सुरांमध्ये या वाहनांचं संचलन होताना आपण बघतोय। मुंबई पोलीस दलात ही आता आधुनिक वाहनं जी आहेत ती सगळ्यांच्या सेवेकरता म्हणून दाखल झालेली आहेत। बऱ्याच वेळेस समुद्रात काही अडकलेली लोक असतील त्यांना वाचवल्यानंतर किनाऱ्यावरती आणल्यानंतर उपचाराकरता त्यांना ज्या ठिकाणी नेलं जातं की समुद्र किनाऱ्यावरनं त्वरित त्यांना ॲम्ब्युलन्सपर्यंत आणण्याकरता म्हणून या वाहनांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे। त्याचबरोबर इतरही काही गोष्टी असतील त्याच्याकरता देखील या वाहनांचा उपयोग होईल। मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, उपपालकमंत्री आदित्य ठाकरे, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील गृहमंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे मंचावर आपल्याला उपस्थित दिसतात। मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की सर आपण त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं कौतुक करावं, त्यांचा सन्मान करावा। सिराज कोतवाल, खासदार अरविंद सावंत देखील आपल्याला दिसत आहेत। ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड। तर या पोलिसांच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या रेंजर गाड्या निश्चितच मुंबई पोलिसांकरता मदत देणाऱ्या ठरणार आहेत आणि काही पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येतोय स्मृतिचिन्ह देऊन। कायदा व सुव्यवस्था मुंबईच्या विस्तीर्ण किनाऱ्यावरील देखण्या चौपड्यांच्या व येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस अधिक हायटेक झालेले आहेत। प्रत्यार्पणाचा सोहळा आज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी माननीय आमदार मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय गृहमंत्री महोदय आणि ज्यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून या ATV वाहने आम्हाला उपलब्ध झाले ते पालकमंत्री माननीय नामदार आदित्य ठाकरे साहेब, पालकमंत्री नामदार अस्लम शेख साहेब, महापौर महोदया, अप्पर मुख्य सचिव सर, माननीय पोलीस महासंचालक, प्रधान सचिव श्री खारगे साहेब, माननीय खासदार अरविंद सावंत साहेब, माननीय आमदार श्री मंगल प्रभात लोढा आणि रिलायन्स फाउंडेशनचे माननीय शिरीन मॅडम, या सर्वांचे मी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। तसेच दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी, या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी काम करणाऱ्या सर्वांचे आभार आणि माननीय मुख्य अतिथींच्या परवानगीने राष्ट्रगीतानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल हे मी जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि यावेळी 10 रेंजर गाड्या ज्या आहेत त्या मुंबई पोलीस दलात दाखल झाल्याचं आपण बघतोय आणि आता या संपूर्ण सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताच्या माध्यमातून केली जाते। या त्या वाहनांची दृश्य आपण बघतोय, खास रेंजर वाहनं जी रिलायन्स आणि रिलायन्सच्या माध्यमातून मुंबई पोलीस दलाला देण्यात आलेली आहेत। मुंबई पोलीस दलाचं समुद्र किनाऱ्यावरचं काम, बंदोबस्त हा अधिक सुकर व्हावा, त्यामध्ये बऱ्याच वेळेस त्यांना येण्या जाण्याकरता म्हणून काही खास वाहनांची आवश्यकता असते। जी वाहनं आहेत ही समुद्राच्या किनारी असणाऱ्या रेतीतनं देखील वेगानं धावू शकतात। भरभक्कम असे टायर, एकूणच त्याचं स्ट्रक्चर देखील खास आहे। मग यामध्ये काही पर्यटक असतील, त्या पर्यटकांची अचानक काही कारणास्तव ने-आण करण्याची वेळ आली तर त्याकरता देखील या वाहनांची मदत होईल। आणि आता यानंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 9 ते 12 जून या 4 दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या 4 दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेला सज्ज आणि सतर्क राहून काम करावं, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेत। आणि या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेताना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लो लाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षित स्थळी हलवावं अशा सूचना त्यांनी दिल्या। आणि आता पावसाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे मान्सून जो आहे तो दाखल झाला तर आपल्याला माहितीच आहे, पण मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 9 ते 12 जून या 4 दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या लोकांना देण्यात आलेल्या आहेत। या 4 दिवसांच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेला सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहून काम करावं,
परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेत। या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही अशा सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेल्या आहेत। त्यामुळे 9 ते 12 जून या कालावधीमध्ये कोकण असेल आणि मुंबई महानगर असेल इथं जो अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने सगळ्याच विभागांना सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। जर या सगळ्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे कुठे पाणी साचणं असेल किंवा मग अशा वेळी वृक्ष उन्मळून पडतात, वेगवेगळ्या यंत्रणा देखील त्यांना धक्का बसतो, या सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्ववत सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून देखील सज्ज रहा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। कारण हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितलं किंवा तशी शक्यता व्यक्त केलेली आहे की 9 ते 12 जून या कालावधीमध्ये अतिवृष्टी होऊ शकते। गेल्या 2-3 दिवसापासून आपण बघतोय मुंबई नगर असेल, महानगर मुंबई नगरात देखील आपण पाऊस झाल्याचं बघितलं, उपनगरात देखील पाऊस झालेला आहे। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत। सागर, 9 ते 12 हा जो कालावधी आहे तो वृष्टीचा सांगण्यात आलेला आहे, तशी शक्यता आहे, या अनुषंगाने काय तयारी करण्यात आली आहे? विशाल, आज राज्याचे मुख्यमंत्री यांनी या संदर्भात बैठक घेतलेली आहे। मुंबई महापालिका आयुक्त तसंच कोकण विभागीय आयुक्त आणि इतर महत्वाचे महसूल विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे। मुळात पुढील 4 दिवसामध्ये 9 ते 12 या तारखांपर्यंतच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल आणि अचानक काही आपत्तीजनक घटना शक्यता आहे। यामुळे तयारी करण्याची सूचना करण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडणं, जनावरं ग्रामीण भागामध्ये गोठ्यात असतात अशा ठिकाणी जनावरांचा मृत्यू होणं अशा घटना घडू शकतात। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तयारी करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल। त्याच्यामुळे अर्थात 9 ते 12 जून या कालावधीमध्ये अतिवृष्टीची शक्यता जी व्यक्त करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने खरं तर सर्वसामान्यांनी सुद्धा ह्या सगळ्या अनुषंगाने तयारीत राहणं फार आवश्यक आहे। शक्यता आहे की ही जर अतिवृष्टी झाली आणि काही ठिकाणी परिस्थिती जर बिघडली, पाणी साचणं असेल किंवा पाणी भरणं असेल, तर मात्र ह्या सगळ्या परिस्थितीत आपण संयम ठेवून उपस्थित यंत्रणेला कसं सहकार्य करू शकू या दृष्टीने काम करावं लागणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत आहेत। महाराष्ट्रातील कोविड-19 संसर्ग परिस्थिती, लसीकरण, जीएसटी परतावा या संदर्भात महत्त्वाची चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करतील अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर थेट नवी दिल्लीवरनं। प्रशांत, उद्या साधारण किती वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत आणि या भेटीचा अजेंडा काय असणार आहे? सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे। या भेटीच्या वेळी अशोक चव्हाण आणि सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहे। त्यामुळे प्रत्यक्षानं वाटत ज्या पद्धतीने सूत्रांची माहिती आहे की मराठा आरक्षण, जीएसटीचा परतावा, लसीकरणाची मोहीम या सगळ्या विषयांवरती विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे। स्टुडिओ यामध्ये अर्थात या भेटीमध्ये मुख्य मुद्दे खास करून कोणते असतील? महत्वाचं म्हणजे जसं मी म्हणालोय की लसीकरणाची मोहीम, राज्यामध्ये लसीचा तोटा जाणवत आहे, ज्या पद्धतीने लसीची उपलब्ध असायला हवी ती होत नाहीये, या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा होईल। सोबतच जीएसटीच्या मुद्द्यावर देखील विस्ताराने चर्चा होईल, कारण की जवळपास 1 लाख कोटीपेक्षा जास्त जीएसटीचा परतावा हा राज्य सरकारला द्यायचा आहे। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही सध्या चर्चा सुरू आहे। या सगळ्या मुद्द्यांवर महत्वाचं म्हणजे चर्चा होण्याची शक्यता आहे। स्टुडिओ या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते। यामध्ये जीएसटीचा परतावा असेल, मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, कोविड-19ची परिस्थिती, या सगळ्या कालावधीत लसीकरण मोहिमेला आणखीन वेग देण्याकरता म्हणून लसींचा आवश्यक तेवढा साठा रोजच्या रोज उपलब्ध होणं, या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चर्चा करतील नवी दिल्लीमध्ये। कोविड-19च्या या कोविडच्या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत जी काही मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली होती। आपल्याला आठवत असेल तर गेल्या काही चर्चेमध्ये एका चर्चेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या सगळ्या कालावधीत विरोधकांनी देखील आम्हाला सोबत द्यावी, सोबत राहून आपण काम करणं आवश्यक आहे परिस्थितीत, कोविड-19च्या सगळ्या परिस्थितीत, आणि राजकारण कोणी करू नये असं त्यांनी त्यावेळी
नरेंद्र मोदींना म्हटलं होतं तशा सूचना आपण देऊ कराव्यात असं त्यांनी म्हटलेलं होतं. लसीच्या साठ्याबद्दल देखील त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलं होतं. केंद्राशी त्यांनी पत्रव्यवहार केला होता आरोग्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्हाला लसीचा साठा जो आहे हवा तेवढा अजूनही रोजच्या रोज मागणीनुसार उपलब्ध होत नाही आहे. त्या अनुषंगाने सगळ्यांनी तो साठा जो आहे तो उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला मदत करावी असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं. आणि या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी ही जी बैठक आहे ही महत्त्वाची म्हणता येईल. बोलूयात आपल्याबरोबर आहेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. प्रवीण दरेकरजी, या भेटीकडे आपण कसं बघता? शेवटी राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना त्या ठिकाणी भेटत असतात. राज्यात वेगवेगळे त्या ठिकाणी विषय असतात. आता नेमकं कोणत्या विषयासाठी भेटतायत, काय अजेंडा आहे, कल्पना नाही. परंतु असं समजतंय की कोविडचा विषय आहे, त्यानंतर आता जो मराठा आरक्षणाचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विषय आहे, लसीकरणाचा आहे. आता नेमकं मुख्यमंत्र्यांच्या अजेंडावर काय आहे याची कल्पना नाही. आता काही ठिकाणी आपल्याच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून चाललंय की मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या संदर्भात पंतप्रधानांना भेटणार आहेत. आता आपल्याकडे असं सांगताय की कोविडच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि लसीकरणाच्या संदर्भात असणाऱ्या परिस्थिती संदर्भात भेटतायत. आता त्याच्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा काय अजेंडा आहे हे भेटी अंतीच त्या ठिकाणी समजेल. कारण शेवटी पंतप्रधानांना भेटणं हे प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्यासाठी त्या ठिकाणी भेटत असतात. आता जीएसटीचा परताव्याचा विषय कराल तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जे कॉम्पन्सेट करायला हवंय ते आपल्याला आपल्या येणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्या ठिकाणी जास्त कॉम्पन्सेट केंद्राच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे जो परताव्याच्या संदर्भात सातत्यानं त्या ठिकाणी कोलीकुई केली जाते की केंद्र आमचे पैसे देत नाही. परंतु सगळीकडेच त्या ठिकाणी अर्थव्यवस्था खेळखेळी झाले आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला मिळत असणारा परतावा हाही इन्कमच्या तुलनेत जास्त आहे. तथापि महाराष्ट्राला गरज आहे, म्हणजे आम्हाला काही विरोध करायचं कारण नाही. आज आपली अर्थव्यवस्था पण खेळखेळी झालेली आहे आणि केंद्राच्या माध्यमातून आणखी पैसे मिळावेत यासाठी जर मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात असतील, आग्रही असतील तर निश्चित स्वागतार्ह त्या ठिकाणी आहे. परंतु त्या भेटीचं पण राजकारण करू नये. दुर्दैवाने त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलायची आणि आपण नामनिराळे राहायचं असं या भेटीतनं होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार देखील आहेत. सुधीर भाऊ, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत. वेगवेगळे मुद्दे असू शकतात या सगळ्या चर्चेमध्ये. आपण कसं पाहताय भेटीकडे? नाही, मला वाटतं की लोकशाहीमध्ये देशहितासाठी, राज्यहितासाठी एका मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाची भेट घेणं हे तसं संवैधानिक आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाची भेट घेणं किंवा राज्यामध्ये विरोधी पक्षांनी एखाद्या विशिष्ट विषयाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची किंवा इतर मंत्र्यांची भेट घेणं यामध्ये गैर असण्याचं कारण नाही. पण मुख्यमंत्र्यांनी भेट घेताना या भेटीतून राज्याच्या हितासाठी तर्काच्या आधारावर मागण्या कराव्यात आणि माननीय पंतप्रधान महोदयांचंही महाराष्ट्रावर भरभरून प्रेम आहे याची अनेकदा आपल्याला विविध निर्णयातून याची आपल्याला अंदाज बांधता येतो की पंतप्रधान महोदयांचं महाराष्ट्रावर खूप जास्त प्रेम आहे. आणि या कारणाने आपण जर तर्काच्या आधारावर योग्य पद्धतीने मागण्या केल्या तर माननीय मोदीजी, उद्धवजी म्हणालेच होते की मेरे बडे भाई आहे. आता एक छोटा भाऊ मोठ्या भावाची भेट घेत असेल की यामध्ये गैर काय आहे? जी बरोबर आहे. आणि अर्थात या भेटीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन चर्चा देखील होणार आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि आपण बघतोय उद्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेण्याकरता म्हणून दिल्लीत जात आहेत. ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचं आपण बघतोय. कोविड-19ची परिस्थिती असेल, लसीचा पुरवठा असेल, जीएसटीचा परतावा, मराठा आरक्षणाचा मुद्दा, सध्या राज्याची ढासळलेली आर्थिक परिस्थिती, या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते. आता हे बघावं लागेल की उद्या 11 वाजता जी भेट होते यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा हा कोणता चर्चेला येतो या भेटीमध्ये. आणि अर्थात या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्राला मध्यंतरीच्या काळात तोक्ते चक्रीवादळाचा जो काही फटका बसला त्या अनुषंगाने देखील
काही महत्त्वाचं पॅकेज घोषित करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री पंतप्रधानांना काही विनंती करणार का किंवा काय त्याबद्दलही काही चर्चा करणार का हे देखील बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण यापूर्वी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र आपल्या जवळचं असल्याचं वारंवार म्हटलेलं आहे. आणि अशा वेळी तसं बघायला गेलं तर पंतप्रधान म्हणून त्यांची संबंध देशावरती त्यांचं लक्ष असतं. अर्थात त्या राज्याला जर काही मदत लागली तर त्या अनुषंगाने देखील पंतप्रधान कार्यालयाकडनं काम केलं जातं. त्यामुळे उद्याच्या भेटीत नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल झाले. जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र काही ठिकाणी पहिल्याच दिवशी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पहिल्याच दिवशी नागरिकांनी रस्त्यावर बाजारपेठांमध्ये गर्दी केली आणि त्यामुळे आता निर्बंध शिथिल झाले असले तरी अशा गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचा धोका वाढू नये याकडेही नागरिकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. नागपूर शहराचा समावेश पहिल्या श्रेणीत असला तरी नागपूरमध्ये पालिका प्रशासनाकडून काही निर्बंधांसह सरसकट शिथिलता देण्यात आली आहे. नागपुरात काही निर्बंधांसह व्यवहार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. थिएटर, मॉल, हॉटेल हे 50% क्षमतेने सुरू राहतील तर लग्नासाठी 100 लोकांची परवानगी असणार आहे. अंत्यविधीला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. पण तरी ही शिथिलता दिल्यानंतर आपल्याला ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये लोकांनी गर्दी केल्याचं दिसून येते. म्हणजे सगळंच काही संपलं, म्हणजे आता कोविड उरलेलं नाहीये. या जर आविर्भावात आपण अशी गर्दी करणार असू तर अर्थात नियम न पाळण्यामुळे धोका निर्माण झाल्याचं यापूर्वी देखील आपण अनुभवलेलं आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत. तुषार, नागपूरमध्ये अनलॉकचा हा पहिला दिवस कसा राहिला? विशाल, जर का बघायचं झालं तर सध्या मी नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये आहे आणि या सीताबर्डी मार्केटमधली जर का तुम्ही गर्दी बघितली तर निश्चितच अनेक प्रश्न उपस्थित होतात. कारण की सीताबर्डी मार्केटला हे जे दृश्य आहे तुम्ही जर का बघितलं ना तर निश्चितच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्याच दिवशी नागरिकांनी जी गर्दी केली त्यामुळे कुठेतरी आपण स्वतः तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहे का हाच प्रश्न उपस्थित झालेला आहे. सीताबर्डी मार्केटमध्ये हे जे तुम्ही दृश्य बघा, इतक्या मोठ्या संख्येने नागरिक या सीताबर्डी मार्केटमध्ये सामान खरेदीला आलेले आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, अनेक नागरिकांच्या नाकावर नीट मास्क देखील नाही आहे. त्यांनी मास्क घातलेला आहे पण ज्या पद्धतीने त्यांनी ते घालायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी घातलेलं नाही. इतकंच नाही तर छोट्या छोट्या मुलांना घेऊन ते इथे आलेले आहे. म्हणजे तज्ज्ञाकडनं वारंवार सूचना दिल्या जातात की तिसरी लाट ही छोट्या मुलांवर प्रभावी राहू शकते. असं असताना देखील छोट्या मुलांना घेऊन देखील मोठ्या प्रमाणात नागरिक इथे खरेदीसाठी आलेले आहे. त्यामुळे हे जर का तुम्ही दृश्य बघितल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. राज्य सरकारने अनलॉक संदर्भात नियम जाहीर केले, त्यानंतर ते नियम कसे असायला पाहिजे याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासनावर सोपवली. पालिका प्रशासनाने काही निर्बंध जरी लावले असले तरीही जे दृश्य आपण या नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमधले बघतो त्यामुळे लोकांचा तर बेजबाबदारपणा आहेच, पण प्रशासनाने देखील काही काळजी घेतली नाही असं पाहावं लागेल. कारण की 2 वाजतापर्यंत जी सूट दिली होती त्यामध्ये बऱ्यापैकी व्यापारी आणि नागरिक खुश होते. ती वाढून परत 5 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांना वाटतं की कोरोना निघून गेलेला आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये जर का तुम्ही मागच्या 24 तासातले कोरोनाचे आकडे बघितले तर 197 लोकांना कोरोनाची लागण झाली, 10 लोकांचा मृत्यू झालेला आहे. या परिस्थितीमध्ये नागपूरचा अजून कोरोना संपलेला नाही. विदर्भामध्ये देखील कोरोना हे साधारण 1400च्या घरामध्ये रोज विदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे आकडे पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये नागपूरच्या रस्त्यावरती हे जे दृश्य आहे हे निश्चितच धडकी भरवणारं आहे आणि अनेक प्रश्न उपस्थित करणारं देखील आहे. कारण की जर का तिसरी लाट आली तर तिसऱ्या लाटेला कोण जबाबदार असणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नागपूरमध्ये जी सुनामी नागपूरकरांनी अनुभवली होती त्यानंतर काहीसे नागपूरकर घाबरलेले होते, ते स्वतःहून नियमाचं पालन करताना दिसत होते. पण ज्या प्रकारे राज्य शासनाने नवी नियमावली जाहीर केली आणि ती शिथिलता दिली त्यामुळे नागरिकांनाही असं वाटायला लागलं की कोरोना गेला आणि त्यांचा देखील बेजबाबदारपणा पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने निश्चित या संपूर्ण गर्दी बघितल्यानंतर त्यांना विचार करावा लागेल त्यांनी दिलेली नियमामधली जी शिथिलता आहे ती खरंच योग्य आहे आणि ती अपेक्षित आहे का. कारण की
मध्ये जी भीती आहे ती भीती जर का निघून गेली तर तिसऱ्या लाटेला आपणच स्वतः आमंत्रित करू असंच म्हणावं लागेल. विशाल, पण मग तुषार, मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर ठिकठिकाणी बॅरिकेटिंग जे करण्यात आलेलं होतं ते आत्ताही कायम आहे का? म्हणजे का अनलॉकच्या निमित्ताने ते काढून टाकण्यात आलं? कारण ते बॅरिकेटिंग यासाठी होतं की ठराविक एका ठिकाणी लोकांनी गर्दी करू नये. निश्चित विचार, जर का ते दृश्य मोठे बोलके आहे, जर का तुम्ही पोलिसांचं जे बॅरिकेडिंग आहे ना ते बॅरिकेडिंग हॉकर्स लोकांनी वापरलेलं आहे. म्हणजे हॉकर्स लोकांनी दुकानं लावलेले आहे. त्या दुकानामध्ये काही ठिकाणी हॉकर्सनी त्याला कपडे देखील लटकवले होते किंवा काही पोलिसांनी हे जे इथे बॅरिकेडिंग आपण बघू शकतो कशा प्रकारे हॉकर्स लोकांनीच बाजूला केलेलं आहे. पोलिसांच्या बॅरिकेडिंगला बाजूला सारून हॉकर्सनी दुकानं टाकलेलं आहे. त्यामुळे प्रश्न हाच आहे की पोलिसांची भीती नाही, म्हणजे हॉकर्स असो किंवा इथले स्थानिक दुकानदार असो, कारण की त्यांना विचारलं तर ते म्हणतात की प्रशासनानेच आम्हाला इथे दुकानं लावायची, दुकानं उघडायची परवानगी दिलेली आहे, त्यामुळे पोलिसांच्या बॅरिकेडिंगचा प्रश्नच येत नाही. आणि या पिलरच्या पाठीमागे आपण इथनं थेट बघू शकत नाही, पण त्या जिथे जे हॉकर्स लावलेले, हॉकर्सने जे दुकान लावले, चक्क त्या बॅरिकेडिंगला त्यांनी कपडे अटकवलेले आहे. चपलांचं जे दुकान लावलेलं आहे ते बॅरिकेडिंगच्या बाजूला लावलेलं आहे. त्यावरनं एक पाहायला मिळतं की हॉकर्स असो, दुकानदार असो, यांचा देखील बेजबाबदारपणा पाहायला मिळतो. या गर्दीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर कुठेही तुम्हाला सोशल डिस्टन्सिंगचं पालन होताना दिसत नाही. इतकंच नाही तर दुकानामध्ये देखील मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. त्यामुळे हे जर दृश्य असंच राहिलं आणि सातत्याने रोज अशाच प्रकारची गर्दी होत राहिली तर निश्चितच आपण तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ, स्वतःहून देऊ असंच पाहायला मिळत आहे. कारण की तज्ज्ञांकडनं जी भीती व्यक्त केली जात आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तिसरी लाट येईल, पण महत्त्वाचा विषय आहे की या तिसऱ्या लाटेची सुरुवात जर का आपल्या बेजबाबदारपणामुळे, आपल्या वागणुकीमुळे जर झाली तर कदाचित ते त्या आधी देखील येऊ शकतो. कारण की आजही नागपूरमध्ये 200च्या घरामध्ये रुग्ण निघत आहे. 10 ते 12 रुग्णांचा रोज मृत्यू होत आहे. म्हणजे नागपूरमधला कोरोना गेलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये जर का नागपूरच्या रस्त्यावर असं चित्र रोज पाहायला मिळालं तर जो येणारा कोरोनाची जी तिसरी लाट आहे ती कदाचित 1 महिना किंवा आणखी काही दिवस आधीच येईल असंच म्हणावं लागेल. विशाल, तुषार, या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे नागपूरकरांनो, आपण आता अनलॉकचा हा पहिला दिवस आणि जर ठिकठिकाणी आपण गर्दी करणार असाल, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणार नसाल तर म्हणजे नियम न पाळणं तर त्यातनं धोका कसा निर्माण होतो किंवा संसर्गाची सुनामी गेल्या 3 महिन्यात कशी आली होती त्या परिस्थितीला पुन्हा एकदा आपण सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे नियम पाळा, हे फार महत्त्वाचं आहे. जाऊयात पुण्यामध्ये आजपासून दुकानांची वेळ 4 वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. तसंच सलून, स्पा, ब्युटी पार्लर, मॉल्स, हॉटेल्स तसं PMP सेवा हे देखील 50% क्षमतेनं सुरू झाल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळते. याविषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी पुण्याचे चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, आज अनलॉकचा हा पहिला दिवस पुण्यामध्ये नेमकं कसं वातावरण राहिलं? विशाल, आत्ता आम्ही दगडूशेठ हलवायचा गणपती ज्या दत्त चौकात बसतो ना, ते ही मुख्य बाजारपेठ आहे बेसिकली पुण्यातली. तिथं आहोत. मी तुला गर्दी दाखवली तर कशा पद्धतीने हे सगळं मंडई आहे. म्हणजे मंडईच्या अलीकडचा हा रस्ता आहे, त्याच्या पुढं मंडई खरं तरी आता बंद आहे त्यामुळे गर्दी कमी. पण ह्या दुतर्फानी त्यात हे रस्ते खोदून ठेवलेले, त्यामुळं आता तरी गर्दी कमी झाली. कारण आता 4 वाजायला अर्धा तास 20 मिनिटं बाकी असल्यामुळं ही गर्दी बऱ्यापैकी पांगायला लागली. पण मग आम्ही आलो होतो ना, प्रचंड गर्दी होती, अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हतं. इकडे हे बुधवार पेठेत रस्ता जातो, इकडे तीच अवस्था आहे. नंतर ह्या बाजूला इकडं लक्ष्मी रोडला आहे, लक्ष्मी रोडलाही तिकडे त्या भयानक ही गर्दी दिसते आपल्याला दुकानांमधली. म्हणजे आपण परिस्थिती वेगळी सांगायची गरज नाही, दृश्य सांगतायत आपल्याला. तरी तुलनेनं आता कमी झाली. म्हणजे आज पहिला दिवस आहे आणि काही तर आम्ही आता ना एक पाटी बघितली एका दुकानदाराची, साडीचं दुकान होतं ते. ब्रेक द ऑफर, म्हणजे ब्रेक द चेन ऑफर, म्हणजे 1000 रुपयाचे ड्रेस त्यांनी काहीतरी 500 रुपयाला ठेवला होता. म्हणजे साहजिक आहे, 2 महिने ते दुकान बंद होतं. त्यामुळे त्यांनी डायरेक्ट 50% सूटवर असं ठेवल्यामुळं ही सगळी गर्दी आपल्याला बघायला मिळते. आणि अक्षरशः तुफान गर्दी. इथं आता हाच रस्त्यावर ठेवलेला, आता थोड़ी गर्दी कमी झाली. भैया, आज पहला दिन है 4 बजे तक का, कैसा रहा धंधा? पब्लिक के हिसाब से धंधा होता है ना, ग्राहक के हिसाब से धंधा होता है. ग्राहक आया था कि नहीं आज? आया, थोड़ा बहुत आया. थोड़ा आया. सोशल डिस्टेंस सब मेंटेन करते क्या? करते ना, करते. होप सो असंच सगळ्यांनी सोशल डिस्टन्स करावं. पण आता हे जरी दावा करत असले पण प्रत्यक्ष रस्त्यावर बघू शकतो आपण. रस्ते पाहूया आपण. म्हणजे ते लाख सांगत असतील पण ही गर्दी बघ, आता इथं कुठे सोशल डिस्टन्स आहे. म्हणजे अशी अवस्था येते.
ओके, म्हणजे अशी पुण्यातली परिस्थिती, मुख्य मार्केटमधली परिस्थिती आहे. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे पुणेकर असो वा नागपूरकर सगळ्यांनी या संबंधित परिस्थितीत नियम पाळणं फार आवश्यक आहे. म्हणजे आपल्या सोयीकरताच काही गोष्टी अनलॉक करण्यात आलेल्या आहेत, पण पुन्हा जर आपण नियम पाळणार नसाल तर गंभीर परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकतो, हे तितकंच खरं. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी नांदेडमधून. नांदेड जिल्ह्यात आजपासून सर्वच व्यवहार सुरू झालेत. आजपासून लॉकडाऊनच्या नियमातून मोठी सूट देण्यात आली आहे, मात्र काही निर्बंध लागू राहणार आहेत. नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी आपण बघितलं की नांदेडमध्ये देखील अनलॉक झालेलं आहे. नांदेडमधली ही सगळी परिस्थिती आपण बघतोय. कोचिंग क्लासेस तिथे आतापर्यंत बंद होते. आता विवाह सोहळ्याला 100 जणांना परवानगी देण्यात आली आहे नांदेडमध्ये देखील एक वेळ जर आपण लक्षात घेतलं तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग जो तो वाढताना दिसत होता. नांदेडमधले काही भाग हॉटस्पॉट ठरलेले होते. कंटेनमेंट झोन म्हणून या भागांना जाहीर करण्यात आलेलं होतं. अगदी कोणीही या भागातनं बाहेर पडणार नाही या दृष्टिकोनातून तिथे नियम देखील घालून देण्यात आलेले होते. पण आता नांदेडमधलं जनजीवन आजपासून अनलॉक झाल्यामुळे पुन्हा एकदा पूर्वपदावरती येताना दिसत आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांना लसीकरणाचं महत्त्व समजलं आणि त्यामुळे नागरिकांनीही कोरोना विरुद्ध लढण्याकरता लसीकरणाच्या मोहिमेत मोठ्या उत्साहात सहभागी होण्याचं ठरवलं आणि ते सहभागी झालेत. जम्मू काश्मीरमध्येही 124 वर्षांच्या वृद्धेनं लस घेतली. इतकंच नव्हे तर तिनं इतरांनाही लस घेण्यास प्रेरित केलं. खूप जीवन जगलो, मृत्यूची आता भीती नाही. तरीही जीवनाकडे दुर्लक्ष कशासाठी? या आहेत 124 वर्षांच्या रेहती बेगम. त्यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे, कारण त्यांना कोरोनावर मात करायची आहे. त्यांचा लस घ्या हा फोटो आता व्हायरल होतोय. या फोटोमध्ये दिसत असलेल्या रेहती बेगम या जम्मू काश्मीरच्या बारामुल्लातल्या क्राल इथल्या रहिवासी आहेत. त्यांचं वय आहे 124 आणि या वयातही त्यांना जीवनाबद्दल खूप आस्था आहे. त्यांनी लसीकरण केंद्रावर जात नुकताच पहिला डोस घेतला. और इसे खुद कहा, अपनी जबान से कहा कि पिछले जमाने में ऐसा इलाज नहीं था कि लोगों को अगर कोई बीमारी होती थी वो इलाज नहीं कर सकते थे. आज वो इलाज मैसर है. जम्मू काश्मीरच्या जनसंपर्क विभागानं रेहती बेगम यांच्या लसीकरणाचा फोटो ट्विटरवर शेअर केलाय. यामध्ये रेहती बेगम या खुर्चीवर अगदी आरामात बसलेत आणि लस टोचून घेत आहेत. हा फोटो पाहून लोकांनी रेहती यांच्या हिमतीला दाद दिली. दादी ने भी लिया है. शी इज़ 124 years old एंड शी इज़ ओके. तो मुझे नहीं लगता वहाँ कोई शक व शुबा, देयर इज़ नो एप्रहेंशन, कुछ भी नहीं है वहाँ पे. तो मेरी यही मैसेज है कि आप लोग जो हैं ये अपना डोज ले लें. देशातील लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये घरोघरी लसीकरणाची मोहीम राबवली जाते. 124 वर्षांच्या रेहती बेगम या अभियानाच्या प्रेरणास्थान बनलेत. अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी आणि सुरक्षित व्हावं हाच नेटवर्क 18च्या संजीवनी अभियानाचा उद्देश आहे. कारण लसीकरण म्हणजेच संजीवनी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमात सहभागी व्हा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7.log-on-to-moneycontrol.com/संजीवनी यावरती संपर्क करा. नेटवर्क 18 फेडरल बँकेचा उपक्रम म्हणजे संजीवनीची गाडी आणि ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यातून ही गाडी प्रवास करते. आपणही लसीकरणाच्या बाबतीत आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात. आता पाहूयात
सी संजीवनीची ही गाडी आज कुठे आणि यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.